नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन येथील आठरे हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड करत कुटुंबाला मारहाण करून महिलांचे छेड काढणाऱ्या गणेश सर्जेराव फसले यांच्यासह 30 ते 40 जणांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर अनिल अठरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. गणेश फसले व त्यांच्या सोबत असलेल्या 30 ते 40 जणांनी हॉस्पिटलमध्ये जबरदस्ती प्रवेश करून हॉस्पिटलमधील ICU, ऑपरेशन थिएटर, आंतररुग्ण विभाग, लॅबोरेटरी, संगणक कक्ष व इतर भागातील कुलपे तोडून कॉट्स, मॉनिटर्स, AC युनिट, व्हेंटिलेटर, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नासधूस केली आणि त्याचबरोबर तोडफोड करून डॉक्टर अनिल अठरे पाटील यांच्या कुटुंबावर हल्ला केला आणि अब्रू नुकसानीकारक कृत्य केलं. गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांवरून वारंवार होणाऱ्या हिंसक कृत्यांबद्दल माझ्या परिवाराला आणि हॉस्पिटलच्या स्टाफला अत्यंत धोका आहे. त्याचे हे कृत्य माझ्या परिवाराच्या जीवितास धोका आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांवर योग्य ती कडक कारवाई करावी व माझ्या परिवाराला आणि अठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल स्टाफच्या सुरक्षिततेसाठी योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी डॉक्टर अठरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. माझं नाव डॉक्टर आदित्य अनिल अठरे. रविवारी 9 जूनच्या दिवशी रात्री संध्याकाळी 6:30 पावणे 7च्या दरम्यान हॉस्पिटल प्रिमायसिसमध्ये आम्ही इथे वरतीच राहतो आणि खाली हॉस्पिटलमध्ये एक 30-40 गुंड माणसं आले आणि त्यांच्याबरोबर गणेश फसले, जे आपले आधीचे टेनंट होते, ज्यांनी हॉस्पिटल रेंटनी चालवायला घेतलं होतं, ते गुंड माणसांना घेऊन आले होते. आणि वरती त्यावेळेस घरी फक्त मी, माझी आई आणि माझी बहीण आम्ही तिघीच होतो. माझे वडील बाहेर गेलेले होते. आणि जेव्हा मला वरती आवाज आला, आम्ही खाली आलो. तर जेव्हा आम्ही खाली बघायला आलो की काय होतंय, तर त्या लोकांनी ICU फोडून ICU मधलं सगळं सामान, व्हेंटिलेटर्स पासून तर सगळे मॉनिटर्स पासून तर सगळे बेड्स पासून तर सगळे बाहेर ड्रॅग करत होते. आम्ही थांबवायचा खूप प्रयत्न केला आणि मी जेव्हा त्यांना थांबवत होते तेव्हा माझ्याबरोबर जरा धक्काबुक्की केली त्यांनी आणि शिवीगाळ केली आणि त्यांनी मला तुला नंतर बघून घेऊ आणि अशा खूप विविध प्रकारच्या धमक्या पण दिल्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही त्यांना, माझी आई पण रोखण्याचा प्रयत्न करत होता, तिला पण थोडीशी इजा झाली, नी इंजुरी झाली त्या दरम्यान. आणि बाहेर खूप पाऊस चालू होता, त्याच्यात ते मॉनिटर्स सगळे भिजत होते बाहेर. तेव्हा त्यांनी एक ट्रक लोड केला. त्या ट्रकमध्ये मी तिकडे जाऊन पण त्या ट्रकला थांबवलं, त्यांचा ट्रकवाल्याचा फोटो काढला, त्या गाडीचा नंबर घेतला, पण ती ट्रक तोपर्यंत निघून गेली. तेवढ्यात माझे वडील परत आले, डॉक्टर अनिल अठरे. जेव्हा ते आले तर तेव्हा त्यांना पण त्या लोकांनी त्यांच्यावर पण थोडा धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तो प्रयत्न झाला तेव्हा मी परत मध्ये पडले. मी लिटरली एका झाडूनी त्यांच्याशी लढत होती. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा माझे वडील आले तेव्हा त्यांनी पोलिसांना, आम्ही सगळ्यांना 100 नंबरला फोन लावत होते, तर फोन एकतर लागत नव्हते पहिल्यांदा. नंतर SP सरांना फोन लावले, रॅली चालली होती, त्यांनी पोलीस पाठवले. पोलीस यायला वेळ लागला त्या दिवशी रॅलीमुळे. एकच जण आलो होतं तेव्हा आम्ही त्यांना ओरडून सांगत होतो की सगळ्यांची नावं घ्या, हे जे गुंड माणसं आली आहेत. पण ते काय, त्यांनी नावं तेव्हा घेतल्या गेली नाही त्यांच्याकडनं. आणि मग त्यांनी 2 ट्रक्स अजून तेवढ्या वेळात लोड केले आणि मग ते 2 ट्रक्स तोफखाना पोलीस स्टेशनला जाऊन उभी करण्यात आली आहेत आणि एक ट्रक आहे तो मिसिंग आहे अजून पण. त्याच्यानंतर त्या दिवशी रात्री आम्ही जाऊन तिथे FIR फाईल केला तोफखाना पोलीस स्टेशनला. आणि तोफखाना पोलीस स्टेशनला FIR फाईल केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की जे कलम लावल्या गेले आहेत ते बेलेबल कलम आहेत, ते काय नॉन बेलेबल कलम नाही आहे. तर आम्ही काल परत गेलो होतो तोफखाना पोलीस स्टेशनला. तेव्हा आमची भेट जेव्हा झाली तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की नाही, त्यांच्यावर स्ट्रॉंगर कलम पण लावल्या गेली आहेत आणि त्यांना शिक्षा करतील म्हणून. आता सध्या 4 लोकांना अटक केलेली आहे आणि फसलेला अजून काही अटक झालेली नाहीये. त्यांनी स्वतःला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतलेलं आहे. आणि पण पोलिसांचं म्हणणं आहे की त्याला अटक होईल. आणि त्याच्याबरोबर पोलिसांनी आश्वासन दिलंय की बाकीचे पण जे 30-40 लोक आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही अटक करू आणि तुमचं सगळं सामान तुम्हाला परत देऊ, असं त्यांनी आश्वासन आम्हाला काल दिलं. तर आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की हा जो अटॅक ह्यावेळेस झाला तो पुन्हा होऊ नये. आम्ही 2020 मध्ये माझ्याकडं मिस्टर गणेश फसले नावाचे व्यक्ती आले आणि त्यांनी हॉस्पिटल चालवायचं प्रपोजल आणलं होतं. ते त्यांच्याबरोबर
काही डॉक्टर्स होते आणि हे प्रपोजल आम्हाला मान्य झाल्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट केलं. तर ते ॲग्रीमेंट असं होतं की पहिल्या वर्षी त्यांनी आम्हाला महिन्याला 8 लाख रुपये द्यायचे, दुसऱ्या वर्षी 9 लाख रुपये द्यायचे आणि तिसऱ्या वर्षी 12 लाख आणि त्यानंतर 10% वाढणार. हे ॲग्रीमेंट 5 वर्षाचं होतं आणि 5 वर्षाचा लॉक इन पिरियड होता. लॉक इन पिरियड म्हणजे 5 वर्षात मी त्यांना काढू शकत नाही इथून आणि ते पण सोडून जाऊ शकत नाही. हे स्पेशली लॉक इन पिरियड ठेवलं होतं कारण मोठे इन्स्ट्रुमेंट्स, एक्सपेन्सिव्ह इन्स्ट्रुमेंट्स तिथं लावले तर ते सडनली एका अचानक आपण सोडायला सांगितलं तर ते नुकसानी जाऊ शकतात आणि असं होऊ नये म्हणून हा लॉक इन पिरियड लावला होता. यानं कोविडच्या जस्ट अगोदर त्यांना ताबा दिला होता हॉस्पिटलचा. त्यांनी कोविडमध्ये चांगलं पैसे कमवले आणि त्यानंतर भाडं द्यायचं त्यांनी बंद केलं. कमी करत थोडं काहीतरी नावापुरतं देत होते गाजर दाखवल्यासारखं आणि हे चालू राहिलं. नंतर हे पैशावरून त्या पार्टनर्सची भांडणं झाले एक दुसऱ्याची आणि ते भांडणं झाल्यानंतर त्यांनी हॉस्पिटल बंद करायचं ठरवलं. त्यावेळेस त्यांनी आम्हाला नोटीस दिली की बाबा आम्ही प्रॅक्टिस बंद करत आहे, हॉस्पिटल बंद करत आहे आणि तुम्हाला आम्ही हॉस्पिटल परत तुमच्या ताब्यात देते. हे त्यांनी लिगल नोटीस पाठवली वकिलाच्या थ्रू पण स्वतः पण रजिस्टर्ड पोस्टने आलेली. त्यानंतर 2 वर्ष हॉस्पिटल बंदच होतं. त्यावेळेस त्यांचं जे येणं होतं ते साधारणपणे 1,80,00,000 होतं राहिलेलं. म्हणजे वाटाघाटी करून आलेला आकडा जो होता तो 1,80,00,000 होता. त्या 1,80,00,000 त्यांनी जे डिपॉझिट दिलं होतं 1 कोटीचं ते वजा केलं म्हणजे उरले 80 लाख. हे 80 लाखाचे त्यांनी मला चेक दिले. हे चेक पण बाउन्स झाले नंतर आणि बाउन्स झाल्याचं त्याच्यावरती आता 138ची केस सध्या कोर्टात चालू आहे. पण आता 2 महिन्यापूर्वी तो अचानकपणे 20-30 गुंड घेऊन आला आणि हॉस्पिटलचा ताबा घ्यायला आणि म्हणायला लागला की मी हॉस्पिटल मीच चालवते, माझ्याच ताब्यात आहे. त्यावेळेस हॉस्पिटल रिनोव्हेशनमध्ये होतो आणि पुष्कळ पाडापाडी झालेली होती हॉस्पिटलची. तर त्याला काही करता आलं नाही. ते मग तो समोर हॉस्पिटलच्या प्रणांगणामध्ये ते 20-30-40 गुंड 10 दिवस बसले होते. 10 दिवस बसल्यानंतर त्यांनी इथं त्यांचं दारू पिणं, गांजा ओढणं आणि शिव्या देणं सगळं चालू होतं. पोलिसांकडं वारंवार तक्रार केली, लेखी तक्रार केली तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये आणि SP साहेबांकडं. पण 10 दिवस काही ॲक्शन घेतली नाही. ही ॲक्च्युली हे ट्रेसपासिंगची केस आहे आणि हा क्रिमिनल फौजदारी गुन्हा आहे आणि त्यांना ताबडतोब त्यांनी माझ्या कंपाऊंडमधून काढायला पाहिजे होतं. पण तसं काही झालं नाही. शेवटी 10 दिवसानंतर प्रेशर आणल्यानंतर त्यांनी लगेच त्या गुंडांना इथून काढलं आणि FIR दाखल केला. तो FIR जरी दाखल केला असला तर त्याच्यामध्ये ट्रेसपासिंगचा कलम नाही लावलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता 1-1.5 महिन्यात काही त्याच्यावरती ॲक्शन झालेली नाही. याच्यामुळं त्यांचं सगळीकडे बोलणं असं होतं की पोलीस स्टेशन आम्ही आमच्या खिशात घातलेलं आहे. याच्यामुळं हे त्यांचं अजून हिंमत बळकावली आणि 6 तारखेला संध्याकाळी 6:45 वाजता हे 30-40 गुंड परत आले अचानक आणि त्यांनी हॉस्पिटलमधलं सामान जे आहे म्हणजे मॉनिटर्स असो, व्हेंटिलेटर्स, डिफिब्रिलेटर, नंतर पलंग, बेडसाईड लॉकर, खाण्याचे टेबल, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या लवकर घाईघाईत सगळ्या घेतल्या. ट्रक आणली होती, ट्रकमध्ये लोड केले आणि एक ट्रक घेऊन गेले